रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे स्वागतप्रमाणे ठाणे पश्चिम. खरं आज मी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं घर दाखवतोय. ते जे घर आहे ते ठाणा स्टेशनपासून 700 मीटर अंतरावरती आहे, जिथे पायी बस रिक्षा ॲटोत कसलीच काही गरज नसणार आहे. आणि अशाच ठिकाणी पूर्णशांती हाईट्स नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, बेडेकर शाळेच्या जस्ट अपोजिटला, बेडेकर कॉलेजच्या अपोजिटला. अशाच ठिकाणी हा 3 BHKचा जवळजवळ 980 कार्पेट असणारा हा 3 BHK फ्लॅट असणार आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर फ्लॅटच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचं कामही केलेलं आहे. सुटसुटीत फ्लॅट आहे. बिल्डिंग जर बघितली तर साधारणतः 10 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे. 10 वर्ष जुने आणि ते फर्निचर जे आहेत ते मालक स्वतः त्यांनी त्यांच्या पद्धतीने इंटेरियर डेकोरेशन ते सगळ्या ज्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या ते त्यांनी पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीनं ऑलरेडी केलेलं आहेत. आणि जर ह्या फ्लॅटची आपल्याला वास्तू चेक करायची म्हटलं तसं किंवा कंपासनी जर तुम्ही बघितलं तर बाहेर जाताना हा पूर्वेला आहे, आतमध्ये जाताना पश्चिमेला असणारा हा फ्लॅट आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट एकाच फ्लोअरवरती 2च फ्लॅट आहेत आणि दोन्ही फ्लॅट 3 BHK असणार आहेत. त्याच्यामुळे एक साईडला त्या फ्लॅट आहे, एक साईडला ह्या फ्लॅट आहे. दोन्ही फ्लॅटच्या मध्ये तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा आहे. हे मालक जे आहेत त्यांनी ऑलरेडी ह्या सेफ्टी डोअरचं काम म्हणा त्या सगळ्या गोष्टी अशा त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्या राहायच्या हिशोबाने बनवल्या होत्या. काही कारणास्तव त्यांना मुंबईकडे जावं लागलं, त्याच्यामुळे मग त्यांनी त्या गोष्टी सोडून दिल्या. तुम्ही इकडे जरी बघितलं तुम्हाला पॅसेज पण खूप मोठा आणि खूप प्रशस्त मात्र नक्की मिळतो, कारण 2च 3 BHK एकाच फ्लोअरवरती एकाच बिल्डिंगमध्ये 2च 3 BHK असणार आहे इथं. त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. पण जर तुम्ही फ्लॅटमध्ये आतमध्ये आलात तर फ्लॅटच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता सेफ्टी डोअरच्या नंतर इथे इमिडिएटली त्यांनी एक त्यांच्या सुविधेनुसार एक शूरॅकही असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बनवलं आहे. आणि मग तुमचा ह्या साईडला जर बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला एक मस्त आणि चांगल्या पद्धतीचं TV युनिट आणि स्टोरेजसाठी पण बनवलं गेलेलं आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर फॉल सिलिंग चांगल्या पद्धतीचे बनवून घेतलेले आहे. आणि मग हा तुमचा प्रशस्त आणि चांगला मोठा तुमचा हॉल असणार आहे. हॉलच्या आपण ह्या साईडला आलं तर त्यांनी इकडे पण एक सिटिंगसाठी जागा बनवून घेतलेली आहे. आता ही जी खिडकी आहे ही खिडकी पश्चिमेला असल्या कारणानं तुम्हाला इकडनं हवेचा फ्लो खूप चांगल्या पद्धतीचा होतो. प्रभात सिनेमा हॉलही तुम्हाला इथून तुमच्या घरामधनं दिसतो. म्हणून माझं म्हणणं हे होतं की हे जे घर आहे हे घर एकदम ठाणा स्टेशनपासून जवळ आहे. इथे पण स्टोरेजसाठी ऑलरेडी जागा बनवलेली आहे. ह्या स्टोरेजच्या व्यतिरिक्त पुढं जर गेलात तर इथे एक स्टँडिंग बाल्कनीचं इथे सोय करून ठेवलेली आहे अशा पद्धतीची, आणि त्यालाही व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे. आणि याच्यात पण तुम्हाला जर बघितलं तर बटरफ्लाय लिव्हिंग आहे. त्या साईडला 2 बेडरूम्स आहेत आणि ह्या साईडला तुम्हाला 1 बेडरूम्स अशा पद्धतीचं असणार आहे. जर समजा आपण त्या साईडला जायच्या अगोदर जर ह्या साईडला पण आलो तर ह्या साईडला तुम्ही इमिडिएटली आल्यानंतर इथं त्यांनी भगवंताचं मंदिर चांगल्या पद्धतीचं बनवून घेतलेलं आहे, जिथे तुम्ही हे जर ओपन केलं तुमचं भगवंताचं सगळं सामान किंवा सगळं सेवा तुम्ही भगवंताची इथे मंदिर ठेवून नक्की करू शकता. आणि त्याच्यानंतर ह्यांनी हा जर आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये परत आपण जर आलो तर एक स्टडी टेबल, ह्या साईडला तुमचं स्टेशन वगैरे तुम्हाला तुमच्या खिडकीमधनं दिसणार. इथे मस्तपैकी हे फर्निचर कपाटाचं व्यवस्थित मोठं आणि असं चांगलं मस्त बनवलेलं आहे. AC आहे, ड्रेसिंग टेबल आहे. बेडसुद्धा तुम्ही जर केला तर हा फिक्स बेड आहे. बेड तिकडं लागूनसुद्धा तुम्हाला एवढी मोठी जागा तुमच्या ह्या घरामध्ये तुम्हाला प्रॉपर ह्या बेडरूममध्ये मिळते. इकडे आल्यानंतर तुम्हाला इथं परत मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही एक स्टँडिंग बाल्कनी आहे. स्टँडिंग बाल्कनीमधनं जर तुम्ही बघितलं सगळं तुम्हाला रोड ह्या साईडला सुद्धा खालचा रोड वगैरे सगळा व्यवस्थित दिसतो. दादोजी कोंडदेव स्टेडियमही तुमच्या घरापासून तसं बघितलं तर खूप जवळ आहे. पण तसं बेडेकर कॉलेज ठाणा स्टेशन 700 मीटर अंतरावरती आहे. ज्या मंडळींना ह्या बेडरूमला जरी तुम्ही वरती बघितलं त्याचे सुधार चांगल्या पद्धती म्हणजे काम थोडक्यात काहीच करायची गरज नाही आहे. तुम्हाला सोफा, वॉशिंग मशीन आणि TV ह्या 2 गोष्टी मला वाटते घेऊन याव्या लागतील, बाकी काय आणायची गरज नक्की नसणार आहे. परत हे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे. हेही खूप मोठं आणि प्रशस्त आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला काय काम करायची गरज नाही आहे. इकडे जर बघितलं तर वॉशिंग मशीनसाठी परत वेगळा पॉईंट आहे. येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसत. ज्या मंडळीला ठाणा स्टेशनपासून जवळ 3 BHKचा फ्लॅट हवा आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट उत्तम असेल. आणि मला काम करून घेण्याची झंझट नको आहे, मला फक्त इलेक्ट्रिक TV हे ते घेऊन यायचे, बाकीचा मला एवढा वेळ नाही आहे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर नक्की चांगलं असू शकतं. कारण डायनिंगचा स्पेस जरी बघितला तर हाही तुम्हाला जाणवेल की याच्यात पण हा डायनिंगचा स्पेस, हॉलचा स्पेस तो खूप मोठा आणि खूप प्रशस्त आहे आणि चांगलं मन लावून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर किचनकडे आपण येतो. किचनला जरी आलो तर मॉड्युलर किचन प्रॉपर बनवलेलं आहे. दोन्ही साईडला मॉड्युलर किचन आहे. वरती स्टोरेजसाठी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा आहे. आणि गॅसची पाईपलाईन वगैरे ते सगळं वरती स्टोरेज जरी बघितलं तर वरतीसुद्धा स्टोरेज आहे. गॅसची पाईपलाईन वगैरे नीटनेटकी आलेली आहे. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या
जिथे तुम्हाला गरज आहे त्या सगळ्या ठेवल्या गेलेल्या आहेत। इथं फ्रीजसाठी जागा असणार आहे। ह्या पद्धतीने हे किचन असणार आहे। किचनच्या जर बाहेर आपण आलो तर इमिडिएटली तुम्हाला इथं परत एक मोठं वॉशरूम बाथरूम हे सगळं असणार आहे, जे हेही खूप चांगलं आणि सुंदर स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने करून ठेवलेलं आहे। इथे आता एक ड्राय बाल्कनी आहे, पण हा दरवाजा माझ्याकडनं उघडत नाही, छोटीशी ड्राय बाल्कनी तुम्हाला याच्यामध्ये पण ऑलरेडी मिळणार आहे। आणि जर आपण परत बाहेर आलो तर इथे तुम्ही बघू शकता, इथे पण त्यांनी टॉप टू बॉटम असं व्यवस्थित चांगल्या पद्धतीच्या फरशा लावून घेतलेल्या आहेत, ज्यामुळे भविष्यातही लिकेजचा इश्यू काही येणार नाही या घरामध्ये। इथून त्यांनी त्या बेडरूमपर्यंत लावल्यात। नंतर एक छोटं गेस्ट बेडरूम आहे। ह्या गेस्ट बेडरूमला जरी आपण आलो तर इथं पण तुम्ही फॉल सिलिंगचं काम म्हणा, फर्निचर वर्क म्हणा, याच्यातच ॲडजस्ट केलेला ड्रेसिंग टेबल आणि अधिक तुम्हाला व्यवस्थेने चांगला मोठा बेड कम सोफा असा मोठा आणि पद्धतशीरपणे तोही आहे। ह्या साईडला जर गेलं तर जर एखादा मुलगा स्टडी करत असेल तर त्यांना स्टडी टेबल म्हणा, वरती स्टोरेजसाठी जागा, ह्या सगळ्या गोष्टी पण ह्याच्यात चांगल्या विचारपूर्वक करून ठेवून दिलेल्या आहेत। ज्यांना काम नको, म्हणजे हे नको करायला बाबा फर्निचरचं कामाकडे कोण लक्ष देत राहील, कोणी त्या कार्पेंटरच्या मागं पळत राहावं, ह्या सगळ्या गोष्टींचा ताण नाही आणि कपडे घेतले आणि बाकीच्या इलेक्ट्रिकल गोष्टी खरेदी केल्या तर AC बी सुद्धा आहेतच घरामध्ये, पण बाकीच्या समजा गोष्टी आणल्या तर हा कार्यक्रम लगेच चालू शकतो। त्याच्यानंतर हे तुमचं शेवटचं वॉशरूम असणार आहे, शेवटचं बाथरूम असणार आहे। हे तुम्ही जर बघितलं तर हेही मोठं आणि प्रशस्त असणार आहे, याच्यात पण जागा भरपूर आहे। इकडून जर तुम्ही बघितलं तिथपर्यंत हे बाथरूमची साईज पण चांगली मोठी आणि प्रशस्त नक्की असणार आहे। नंतर हा तुमच्या बेडरूममधला असणारा थोडासा राहिलेला पॅसेज असणार आहे। इथेपर्यंत आल्यानंतर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर सुंदर स्टोरेज टाईप तुमचं कपाट एकदम पद्धतशीर चांगलं मोठं आणि सुंदर असणारं हे कपाट तुमचं असणार आहे। कपाटाच्या ह्या साईडला जर गेला तर इथे परत एक डिझाईनसाठी किंवा शोसाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत, तर हेही सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे। आता एवढा मोठा बेड तिकडं लागला आहे तरी तेवढाच मोठी जागा तुम्हाला इकडं पण मिळू शकते, कारण बेडचं जर तुम्ही बघितलं तर खूप मोठा बेड आहे। तो बेड लागून ह्या साईडला एवढी मोठी जागा आहे, म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की ह्या बेडरूममध्ये पण जर जागा बघितली तर इथे पण जवळजवळ 6-7 फुटाची जागा बेड सोडून उपलब्ध आहे ह्या साईडला। ह्या साईडला गेलं तर 3-4 फूट तुम्हाला बेडच्या ह्या साईडला पण जागा मिळते आणि बेडच्या त्या साईडला गेलं तर 2-3 फूट जागा ती मिळते। हा बेडही सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचा मोठा बेड असणार आहे, हाही फिक्स बेड आहे। वरती जर तुम्ही बघितलं तर वरती फॉल सिलिंगचं वगैरे पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डिझाईन करून चांगलं काम केलेलं आहे। TV युनिटसाठी तुम्हाला इकडे ऑलरेडी हे सगळं लावून ठेवलेलं आहे। आणि परत विशेष म्हणजे हा जो बेडरूम आहे इथे तुम्हाला पश्चिमचं वारं जे आहे ते वारं तुम्हाला तुमच्या घरामधनं, येऊरचा डोंगर आणि तुमचा तलावपाळी हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं मात्र ह्या फ्लॅटमधनं 100% सगळं दिसतंय। आणि इथे तुम्ही त्याची ह्या बेडरूमची परत ही स्टँडिंग बाल्कनी पण ग्रिल वगैरे लावून सगळं नीटनेटकं पडदे वगैरे लावून सगळं नीटनेटकं करून हेही ठेवलेलं आहे। अशा पद्धतीचा हा खरं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। ह्याच्यात पण बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आणि सुंदर आहेत। तुम्ही कोणत्या बँकेकडनं जरी गेलात तर तुम्हाला इथे लोन वगैरे सगळं मिळेल। सोसायटी वगैरे सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचाही प्रश्न काहीच नाही आहे। पार्किंग पोडियम म्हणजे कव्हर्ड कार पार्किंग आहे, मेकॅनिकल नसणार आहे। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे, इथे ठाणा शहरात आहे। पाण्याचं जर काय आहे तर पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे, किंवा लाईटीचा आहे तर बिल्डिंगला फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही आहे, पण जर लिफ्टला म्हणलं तर पॉवर बॅकअप नक्की मिळणार आहे। तर अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे 3 BHK। ज्या मंडळींना येण्या जाण्याचा त्रास होतोय, ज्यांना ठाणा स्टेशनलाच घर हवं आहे, आता ह्या फ्लॅटमध्ये स्विमिंग पूल सोडून मात्र जिम आहे, गार्डन आहे, त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आहेत। ज्या मंडळींना ठाणा स्टेशनपासून 700 मिनिटाच्या अंतरावरती घर हवं असणार आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक चांगला सुंदर पर्याय आहे, ज्याच्यात काम करायची काहीच गरज नसणार आहे। राहिला प्रश्न, हे मालक जे आहेत, हे मालकही ह्या मालकांनी आपल्याला आता सध्या सांगताना 2,20,00,000 रुपये आहे ॲज इट इज फ्लॅटची कॉस्ट त्यांनी सांगितलेली आहे। खूप मोठं निगोशिएशन नसणार आहे, पण थोडं कमी आपण त्यांच्याकडनं करून घेणार आहोत, कारण की तुमचं पेमेंट काय आहे काय नाही त्या सगळ्या गोष्टी बघून आपण त्याच्यात निगोशिएशन हा पार्ट राहणार आहे। अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा आपला कार्यक्रम आहे। मला असं वाटतं त्याच्यासाठी तुम्ही कृपया करून आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी ते सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्हाला असं वाटेल की आम्ही जे काम करतोय ते योग्य ठिकाणी योग्य वेळेत सगळंच नीटनेटकं चाललं आहे, म्हणून लोक सबस्क्रायबर्स करतात आणि त्याच्यात आम्हाला असं वाटेल की आम्ही खुश हो, हॅपी, म्हणजे बरं वाटेल आम्हाला की बाबा आपलं काम ठीकठाक चाललेलं आहे। तर तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।